गुड मॉर्निंग. सकाळची सुरुवात झालेली आहे आणि आज 1 जानेवारी आहे. तुम्हा सगळ्यांना हॅप्पी न्यू इयर. आणि हे वर्ष तुम्हाला खूप छान मस्त आणि मजेत जावं ही ना मी देवाजवळ प्रार्थना करते. खूप छान सकाळी पूजा केलेली आहे, लवकर उठली आहे. पण रात्री ना झोपायला खूप जास्त उशीर झाला होता. सोसायटीमध्ये पार्टी होती जी की खूप जास्त लेट नाईट चालली. पण तरी आपल्याला असतं ना की किती उशिरा झोपलं तरी आपल्या बायकांचं असतं की सकाळी लवकर उठून येत ना आपली सगळी कामं वेळेत आवरली पाहिजेत असं वाटतं. पण आज मला थोडासा उशीरच झाला उठायला. पण तरी काही हरकत नाही. आशू आणि आशूचे बाबा जे आहेत ते थोडा वेळ लेट झोपलेले आहेत, त्याच्यामुळं माझी जी आहे ते सकाळची एक्स्ट्राची कामं उरकलेली आहेत. आशू आत्ता इतक्यात उठून आलेला आहे आणि त्याला ना डोळ्यावरती अजून पण झोप येते आहे. त्याला म्हटलं जाऊन झोप, मी झोपते, पण त्याला ना अजिबातच झोपायचं नाही आहे. माझ्याजवळ जे आहे त्याच्यात ना खूप जास्त लाड पुरवून घ्यायचे असं काम चालू आहे त्याचं. 31 तारखेच्या पार्टीला जायचं ना माझं अजिबातच फिक्स नव्हतं. हे सगळं जे शेड्यूल आहे ते आशूवरती डिपेंड केलं होतं मी. म्हणजे ना त्याच्यावरती सोपवून दिलं होतं. तो रात्री किती वाजेपर्यंत जागा राहतो आहे हे मला माहीत नव्हतं. पण तरी त्याला जे आहे ते खाली घेऊन गेले होते पार्टीमध्ये आणि त्याने खूप जास्त जो आहे तो एन्जॉय केला होता. सगळ्या मुलांमध्ये तो आहे तो खूप जास्त मस्ती करत होता आणि मला वाटलं पण नव्हतं की तो जो आहे तो एवढा 12:30-1 वाजेपर्यंत जागा राहील. माझं असं म्हणणं होतं की 10-10:30 वाजेपर्यंत जे आहे ते छान अशी पार्टी एन्जॉय करू आणि लगेचच त्याला जे आहे ते घरी घेऊन येऊयात आणि जेणेकरून तो झोपेल. पण तो अजिबातच जे आहे ते घरी यायचं नाव घेत नव्हता. छान अशी त्यांनी पार्टी स्वतः पण एन्जॉय करून दिली आणि मला पण जे आहे ते खूप जास्त एन्जॉय करून दिली. त्याच्यामुळे बराच वेळ जो आहे तो आम्ही सोसायटीमध्ये पार्टीला थांबलो होतो आणि त्याच्यानंतर मग सगळे गेल्यानंतर आम्ही पण जे आहे ते रिटर्न माघारी आलो आणि 1 वाजला मला घरी यायला आणि त्याच्यानंतर झोपायला पण सगळं आवरून येते 2 वाजले. अशा तोपर्यंत जो आहे तो जागा होता आणि असंच करून जे आहे ते झोपायला लेट झाला आणि सकाळी जे आहे ते उठायला पण उशीर झाला. आणि हे बघा सकाळचं उठल्यानंतरचा पहिला प्रश्न असतो की नाश्त्याला काय बनवायचं. पण आज मी नाश्त्यामध्ये म्हटलं की छान असं उपीट बनवावं. पण माझ्याकडे रवा अजिबातच चाळलेला नव्हता. पण आता म्हटलं की चला फायनली रवा जो आहे तो चाळून ठेवूया जेणेकरून पुढच्या कामांना जो आहे तो उशीर होणार नाही. आणि आशूचे बाबा अजूनही झोपलेले आहेत. म्हटलं की ते जोपर्यंत झोपलेले आहेत तोपर्यंत रवा चाळून होईल. ते उठल्यानंतर लगेचच गरमागरम जो आहे तो नाश्ता बनवता येईल. आणि आशूला जे आहे ते मी मखाने पण खायला दिले होते, त्याच्यामुळे त्याला काही लगेचच भूक लागणार नाही. त्याच्यामुळे आता रवा चाळून घेते आणि लगेचच जे आहे ते नाश्त्याला लागते. छान असं नाश्त्याला उपीट बनवलेले. आशूच्या बाबांची पण जे आहे ते अंघोळ झालेली आहे. आशूची अंघोळ बाकी आहे, पण त्याला म्हटलं की मी नंतर जे आहे ते अंघोळ घालेल निवांत. आणि ना साईड बाय साईड शेंगदाणे पण जे आहे ते भाजायला ठेवलेले आहेत. मला आठवलं की दाण्यांचा जो आहे तो कूट संपलेला आहे आणि मला भाजी पण जी आहे ती फोडणीला टाकायची आहे. मग म्हटलं की चला कढईतच जे आहे ते छान असे शेंगदाणे भाजून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये जे आहे ते भाजी करता येईल. आणि आता ना पटकन जे आहे ते आशूला चारते आणि सोबतच जे आहे ते मी पण नाश्ता करून घेते. आणि आज मी किचनमध्येच आशूला जे आहे ते नाश्त्याला बसवले, कारण उशीरच एवढ्या कामांना झालेला आहे. लेट उठल्यामुळे सगळीच कामं जी आहेत लेट होत आहेत आणि आपल्याला ना लेट काम करायची सवय अजिबातच नसते. आणि मग जेवढा उशीर होईल कामांना तेवढं ना आळस आल्यासारखं होतं. मग ती कामं आहेत ना अजिबातच करावीशी वाटत नाही. तशी आशूच्या बाबांना 1-2 दिवस सुट्टी आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. पण तरी आपल्याला असं असतं की वेळेतच जी आहे ती कामं पूर्ण झाली पाहिजेत. आणि मी पण जे आहे ते नाश्ता करते, पण मला ना अचानक आठवतं की आपलं सगळं सामान जे आहे ते संपलेले, म्हणजे डब्यांमधलं जे आहे ते सामान संपलेलं ते जे आहे ते डब्यांमध्ये भरून ठेवायचं आहे. आणि त्यातच जे आहे ती माझी खाता ही सगळी कामं चालू आहेत. म्हणजे शेंगदाणे भाजणं असेल किंवा मग डब्यांमध्ये तेल ओतून ठेवणं असेल किंवा रवा चाळणं असेल, अशी सगळी जी आहे ती कामं माझी राहिली होती. पण आता ना ही सगळी स्वयंपाक करता मला अशी कामं करावी लागतात ना, त्याच्यामुळे स्वयंपाकाला पण जो आहे तो उशीर होत चाललेला आहे.
काल आम्ही जी पार्टी एन्जॉय केली ना 31st त्याच्यामध्ये ना पोपटी होती. आता खूप साऱ्या लोकांना ना पोपटी काय आहे हे माहीत असेल, पण काही जणांना माहीत नाही आहे की पोपटी काय असते. तर पोपटी ना हा स्पेशली कोकणात बनवला जाणारा आहे ना एक पदार्थ असतो, जो की मडक्यांमध्ये बनवतात आणि हिवाळ्यामध्ये स्पेशली तो बनवला जातो. तर ना त्याच्यामध्ये पावट्याच्या शेंगा असतात, वाटाण्याच्या शेंगा असतात, कॉर्न असतं, रताळी असतात, बटाटे असतात, पनीर असतं. ही झाली व्हेजची पोपटी. आणि नॉनव्हेजची पण पोपटी जी आहे ती बनवली जाते. आणि त्याच्यामध्ये जो ना पोपटीचा पाला म्हणून एक येतो, जो की इकडच्या कोकणातल्या साईडला येतो. तो मडक्यांमध्ये भरला जातो. आणि हे जे पदार्थ असतात म्हणजे पावटा, वाटाणा, बटाटे, स्वीट कॉर्न, रताळी, हे सगळे जे आहे ते मॅरिनेट केले जातात आणि ते तसेच जे आहे ते छान असे मडक्यांमध्ये भरले जातात. आणि त्याच्यावरून जो आहे तो पोपटीचा पाला टाकला जातो आणि छान असं मडकी जी आहे ते पॅक केली जातात. आणि ना जाळ्यांवरती 1-1.5 तास किंवा अर्धा 1 तास. व्हेजची असेल तर त्यांना कमी वेळ लागतो शिजायला, आणि जी नॉनव्हेजची असेल त्यांच्यासाठी खूप जास्त वेळ लागतो शिजायला. ती मडकी जी आहे त्याची जाळ्यांवरती भाजली जातात. आणि त्याच्यानंतर ना जाळ पूर्णपणे विजला की मग ती मडकी काढून छान असं त्याचं तोंड उघडून ती पोपटी जी आहे ते रेडी असते खाण्यासाठी, जी की खूप छान आणि अप्रतिम लागते. जर तुम्हाला कधी खायचा चान्स मिळाला तर नक्की ट्राय करा पोपटी. खूपच जे आहे ते छान लागते. आणि आशूने तर खूप जास्त एन्जॉय केली. माझी ही दुसरी वेळ पोपटी खायची, पण मला खूप जास्त आवडते ती आता. प्रत्येक भागामध्ये हिवाळ्यात त्यांना वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. म्हणजे बघा, काही ठिकाणी हुरडा पार्टी केली जाते, तर काही ठिकाणी पोपटीची जी आहे ती पार्टी केली जाते. आम्ही जिथे राहतो तिथे ना पोपटी बनवली जाते. आणि ना जेव्हा मी पहिल्यांदा बघितलं तेव्हा पण मला अजिबातच माहीत नव्हतं की पोपटी काय असते. मला पण जी आहे ते बघायची किंवा खायची खूप जास्त उत्सुकता होती. गेल्या वेळेस जी आहे ती मी पहिल्यांदा खाल्ली होती आणि मला पण ती जी आहे ती खूप जास्त आवडली होती. पण यावेळेसची जी पोपटी बनली होती ना ती खूपच छान होती. म्हणजे गेल्या वेळेसपेक्षा ना ही पोपटी मला खूप जास्त आवडली आणि बघितलीसुद्धा यावेळेस की ते कशी बनवली जाते. गेल्या वेळेस फक्त खाल्ली होती, बघितलं नव्हतं, पण यावेळेस प्रत्यक्ष बनवताना पण बघितली होती. त्याच्यामुळे खूपच जे आहे ते छान म्हणजे वाटलं. बघायला पण खूप छान वाटत होतं आणि खायला तर त्याहूनच जे आहे ते खूप छान वाटत होतं. हुरडा पार्टीचं पण असं असतं, तर इकडच्या भागात जे आहे ते हुरडा पार्टी केली जात नाही. ती पुण्याच्या साईडला किंवा जिथे जास्त गहू येतं त्या साईडला जे आहे ते हुरडा पार्टी केली जाते. आणि मी ना छान असा स्वयंपाक करत होते. अचानक आशूचे बाबा आले आणि त्यांनी सांगितलं की 2 दिवस सुट्ट्या आहेत, कुठेतरी बाहेर ते जाऊयात. त्याच्यानंतर ना एवढी जास्त गडबड झाली, म्हणजे स्वयंपाक करू का घरातला आवरू, कारण लेट उठल्यामुळे काहीच जे आहे ते आवरलं नव्हतं. फक्त स्वयंपाकाला जे आहे ते मी लागले होते. नाश्ता असा छानपैकी केला होता आणि लगेच जे आहे ते स्वयंपाकाला पण लागले होते. पण बाकीची जी सगळी क्लिनिंगची कामं होती ती सगळी तशीच राहिली होती. त्यात आशूच्या बाबांचं म्हणत होतं की ठीक आहे, राहील तर राहू देत, जाऊ देत, काही नाही, पटकन फक्त जे आहे ते जेवण करूयात आणि निघूयात. स्वयंपाक केला आणि पालकची भाजी करायच्या ऐवजी पालकची चपाती आणि पावट्याची मस्तपैकी आमटी केली आणि फक्त कपडे जे आहे ते मशीनला लावले आणि ते घरातल्या घरातच जे आहे ते वाळत टाकले आणि पटकन बॅगा भरून आम्ही निघालेलो आहे बाहेर ते जायला. आणि नेहमीचं आमचं ठिकाण जिथे आम्ही नेहमी थांबतो तिथे थांबलेलं आहे. मस्तपैकी आहे ना आशूसाठी पण खायला मागवलं होतं. तसं तर मी त्याला ना डब्यात पॅक करून नेलं होतं आणि ना गाडीमध्ये तो मस्तपैकी खात पण होता. पण इथे आल्यानंतर पण त्याचं जे आहे ते खाणं चालू होतं. आणि रात्री बघा 2 वाजता झोपलेलो आहे. सकाळी पण जे आहे ते 7-7:30 वाजले होते त्याला. डोळे असे जळजळ करतात ना, जसं गाडी पुढे जाते डोळ्यांना हवा लागते तसे डोळे खूप जास्त जळजळ करत आहेत. आणि आशूला पण जे आहे ते पोट भरून नाश्ता आहे ते करवला. त्याचे कपडे बदलले, कारण त्याने गाडीत जे आहे ते खाल्लं होतं, त्याच्यामुळे सगळं अंगावरती जे आहे ते सांडून घेतलं होतं. पाणी जे आहे ते अंगावरती सांडलं होतं. सगळे कपडे जे आहेत ते ओले झाले होते. त्याच्यामुळे त्याचे कपडे बदलले आणि परत निघालो पुढच्या प्रवासाला. आणि अजिबातच जे आहे ते ध्यानीमनी नव्हतं की आम्ही ना असं एकदम प्लॅन बनवू आणि लगेचच निघू. म्हणजे रात्री जरी आमचं ठरलं असतं ना तरी आम्ही सकाळी जे आहे ते लवकर उठून निघालो असतो. हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात की आय होप तुम्ही खूप छान, मस्त आणि मजेत असाल. आज आहे 1 जानेवारी आणि तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर. नवीन वर्षाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. काल 31 तारीख होती. छान मस्तपैकी सोसायटीमध्ये कार्यक्रम होता, पार्टी होती, जी खूप जास्त लेट नाईट चालली. त्याच्यामध्ये पोपटी पण होती की आम्ही खूप जास्त एन्जॉय केली. आशूने पण खूप जास्त एन्जॉय केलं आहे. आणि आज अचानक प्लॅन ठरलेला आहे आमचा बाहेर जायचा. म्हणजे काल पार्टीवरून यायला आम्हाला 1 वाजले आणि झोपायला जे आहे ते 2 वाजले. सकाळी पण जे आहे आम्ही खूप जास्त लेट उठलो. तिथून सगळं आमचं जे आहे ते नाश्ता, मग जेवण सगळं करून आवरून आजूचे बाबा म्हटले की 2 दिवस सुट्ट्या आहेत, कुठेतरी बाहेर जाऊयात. आधी ठरलं होतं की गावी जाऊयात, पण आता जस्ट जे आहे ते गावावरून आलेलं आहे. त्याच्यामुळे गावाचा प्लॅन जो आहे तो कॅन्सल केलेला आहे. आणि मग आता पण एकदा तो प्लॅन ठरवला की दीदींकडे जाऊयात. पटकन आवरलं, जेवण वगैरे सगळं केलं, आवरावरी केली आणि लगेचच अजिबात वेळ न घालवता इथे लगेचच निघालो आहे पुण्याला जायला. आता निम्म्या रस्त्यापर्यंत आलेलो आहे आणि मधला जो रस्ता होता म्हणजे भोरपर्यंतचा खूप जास्त खराब होता. म्हणजे आम्हाला भोरपर्यंत यायला ना 2-2.5 तास लागलेले आहेत. एवढा जास्त जो हा रस्ता खराब झालेला आहे. पण आता आहे ना चाललेलो आहे पुण्याच्या दिशेने.
अजून टोल नाका वगैरे काही आलेला नाही आहे, पण तिथे पण जे आहे तिथे खूप जास्त गर्दी असल्याचं आशूच्या बाबांचं म्हणणं आहे. कारण का सुट्ट्या ज्या आहेत त्या संपलेल्या आहेत आणि आता सगळे जे आहेत ते त्यांच्या कामावरती जायला निघणार आहेत, त्याच्यामुळे तिथे गर्दी असू शकते. तिथे एक आम्हाला ट्रॅफिक लागू शकतं, नाहीतर भोरपर्यंत किंवा आता इथून पुढे अजिबातच आम्हाला ट्रॅफिक नाही आहे. पण जसं नवले ब्रिज किंवा त्या साईडला जाऊ तसं ट्रॅफिक लागू शकतं असं आशूच्या बाबांचं म्हणणं आहे. आता बघूयात, आम्हाला पोचायला 5 तरी वाजतील असं वाटतंय. थोडा वेळ जे आहे ते गाडी थांबवली होती आम्ही एका ठिकाणी आणि आता परत एकदा जो आहे तो प्रवासाला सुरुवात केलेली आहे. बघू आता आजच्या आणि उद्याच्या दिवसात काय काय मज्जा करतो तिथं. आणि आशू पण जे खूप जास्त एक्सायटेड आहे दादाला भेटायला, आणि आम्ही पण खूप जास्त एक्सायटेड आहे भेटायला दीदींना. कारण आम्ही जे आहे ते दिवाळीमध्ये त्यांना भेटलो होतो, त्याच्यानंतर आमची अजिबातच जे आहे ते गाडी भेट झाली नाही. आणि आता जे आहे आम्ही त्यांना घरी जाऊन भेटणार आहे. आम्हाला जे वाटत होतं की आम्हाला ट्रॅफिक लागेल ते आम्हाला काही लागलं नाही. थोडंफार जे आहे ते ट्रॅफिक होतं, बाकीचं असं काही खूप जास्त ट्रॅफिक नव्हतं. पण अपोजिट साईडला मात्र एवढं जास्त ट्रॅफिक होतं, तुम्ही बघू शकता की किती जास्त जे आहे ते वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. आणि असं जे आहे ते मी ना 1 मिनिट जे आहे ते हा व्हिडिओ शूट केला होता, पण दाखवताना मी तुम्हाला थोडासाच दाखवते आहे. खूप जास्त ट्रॅफिक जे आहे ते या लाईनला लागलं होतं. आता बहुतेक शनिवार रविवारच्या जे आहे त्या सुट्ट्या पण लागलेल्या आहेत, त्याच्यामुळे हे ट्रॅफिक असू शकतं. पण आम्हाला असं काही जाताना जास्त ट्रॅफिक लागलं नाही, त्याच्यामुळे आम्ही लवकर जो आहे तो प्रवास कवर केला. आणि लवकर जे आहे ते आम्ही टोल नाक्यावरती पण पोहोचलो. तिथं पण जे आहे ते वाहनांना अजिबात गर्दी नव्हती. एखादं मिनटं जे आहे ते आम्हाला फक्त तिथं थांबावं लागलं असेल. आम्ही पण तिथून लवकर चेक करून पुढच्या प्रवासाला निघालो. आणि माझं तर बऱ्याच वर्षांनी जे आहे ते पुण्यात येणं झालेलं आहे. म्हणजे जेव्हा आशू नव्हता तेव्हा आम्ही पुण्यामध्ये होतो, त्याच्यानंतर अजिबातच जे आहे ते पुण्यात येणं झालं नाही. आता जे आम्ही आलेलो आहोत ते ना काही कामासाठी आलेलो आहोत आणि पुण्यामध्ये जे आहे ते 1-2 दिवस थांबणार आहोत. त्यामुळे ना खूप छान वाटते आणि ना खूप छान फिलिंग आहे ही. म्हणजे कुठेतरी निघालेलो आहे, पुण्यामध्ये निघालेलो आहे परत एकदा, त्याच्यामुळे ना एक आपलंसं वाटते. म्हणजे पुणे जसं सोडून गेलो तर तसंच आहे की नाही हे पण एक जास्त एक्साइटमेंट आहे. कारण खूप जास्त कामं पण जे आहे ते पुण्यामध्ये चालू आहेत. म्हणजे मेट्रोचं म्हणा किंवा रस्त्यांची कामं त्याची पण जे आहे ते बरीचशी कामं जी आहेत ती चालू होती आम्ही जाताना. पण आता एवढ्या 2-2.5 वर्षात बरंचसं जे आहे ते बदल झाला असेल. आता काय काय बदल झाला हे तर मला माहीत नाही, पण त्याच्यासाठी ना आम्हाला 1-2 दिवस किंवा त्याच्यापेक्षा जास्त पुण्यामध्ये राहावं लागेल. आणि हा तुम्हाला टनेल आठवतो आहे, हा तोच टनेल आहे कात्रज बोगदा. आणि इथूनच जे आहे ते नवले ब्रिजला सुरुवात होते. आणि ना इथून आल्यानंतर बघितलं ना तुम्ही सगळे जे आहे ते त्यांनी बोर्ड ऑलरेडी लिहून ठेवलेले आहेत की स्पीड लिमिट काय असायला हवी आणि काय नाही. आणि इथून जे आहे ना मला एवढी जास्त भीती वाटत होती. म्हणजे आमचं स्पीड एवढं कमी होतं, म्हणजे आशूच्या बाबांना जे आहे ते आम्ही सांगून ठेवलं होतं की स्पीड जे आहे ते एकदमच कमी ठेवा. त्यांनी जे सांगितले आहे त्याच स्पीडने आपण जे आहे ते गाडी चालवूयात. आणि आशूचं असं चाललं होतं की अंधार झालं आहे आणि त्याला असं होतं की झोपायचं होतं. कारण अंधार झाल्यानंतर रात्र झाली की त्याचं झोपणं चालू होतं आणि त्याला असं वाटत होतं की आता जी आहे ती झोपायची वेळ झालेली आहे. त्याच्यामुळे तो सारखं म्हणत होता की अंधार झालं आहे, मला झोपायचं आहे, अंधार झालं आहे, झोपायचं आहे. पण त्याची जी आहे ते एक वेगळी एक्साइटमेंट होती अंधार झाले म्हणून. पण मला ना एकदम जे आहे ती जास्त भीती वाटत होती. कारण खूप सारे जे आहेत ते या रोडवरती इन्सिडेंट घडलेले आहेत आणि आपण नेहमी जे आहे ते ऐकत राहतो, काही ना काहीतरी घडतच राहतं. कितीही प्रिकॉशन्स घेतली, कितीही काही घेतलं तरी शेवटी काही गोष्टी आपल्या हातात पण नसतात असं मला वाटतं. त्याच्यामुळे ना आपल्याला जेवढी व्यवस्थित गाडी चालवता येते, जेवढ्या हळू गाडी चालवता येते तेवढं म्हटलं आपण चालूयात. आपल्याला जी काळजी घेता येते ती काळजी आपण घेऊयात. आणि आम्हाला दीदींचा पण जो आहे तो फोन आला होता की जेव्हा पण तुम्ही हा टनेल क्रॉस कराल आणि नवले ब्रिजपर्यंत याल तोपर्यंत जे आहे ते गाडी खूप जास्त जी आहे ते स्लो चालवा. त्यांनी जे लिमिट मेन्शन केलेले आहेत त्याच लिमिटने जे आहे ते गाडी चालवा. अजिबात जे आहे ते तुमचं स्पीड वाढवू नका. भले बाकीच्या गाड्यांनी जे आहे ते स्पीड वाढवल्या तरीही चालेल, पण तुम्ही काय तुमचं स्पीड जे आहे ते वाढवू नका. आणि घरच्यांना पण जे आहे ते एक काळजी लागत होती जोपर्यंत आम्ही घरी पोचत नाही आहे तोपर्यंत. आणि घरच्यांसोबतच मला पण जे आहे ते एकदमच जे आहे ते धाकधूक होत होती. खूप जास्त जे आहे ते टाईम लिमिट आणि कॅमेरे इथं त्यांनी लावलेले आहेत. म्हणजे वरती जे आहेत ते दिसत आहेत पण की आपण किती लिमिटने गाडी चालवतो आणि किती नाही ते खाली जे आहे ते त्यांनी पूर्णपणे रेड कलरमध्ये सगळं मेन्शन करून ठेवलेले आहे. तुमचे स्पीड लिमिट काय असायला हवेत आणि काय नाही ते. अशा पद्धतीने जे आहे ते आम्ही व्यवस्थित हळूपणे गाडी चालवत आहे. ते पूर्णपणे टनेल क्रॉस करून आता पुढे निघालेलो आहे. टोल नाका क्रॉस करून आलो आहे. थोडंफार ट्रॅफिक होतं, जास्तीचं अजिबात ट्रॅफिक जे आहे ते लागलेलं नाही आहे. नवले ब्रिज क्रॉस केला आहे आणि आता पुढे निघालेलो आहे. खूप जास्त भीती वाटत होती नवले ब्रिजवर जवळ. आणि स्पीड लिमिट त्यांनी पूर्णपणे जे आहे तिथं मेन्शन करून ठेवलेले 40-60 आणि प्रत्येक ठिकाणी जे आहे ते रेड कलरमध्ये मोठ्या लेटर्समध्ये लिहिलेले. हो, अंधार नाही येणार बघा, आता अंधार नंतर येणार. हा बाबा आहे. खूप जास्त जे आहे त्यांनी तिथं वॉर्निंग्स लिहून ठेवलेले आहेत. पण तरी काही लोक जे आहे ते गाड्या चालवायचं काम करतात. म्हणजे फास्ट
ज्या आहेत ते गाड्या चालवतात. आत्तापर्यंत जेवढे ट्रक किंवा आम्हाला ते मोठे मोठे जे वाहनं दिसले जड ती पूर्णपणे ज्याची स्लो आहेत. पण ज्या छोट्या गाड्या आहेत ते ज्याच्या त्याच्यानुसार गाडी चालवते. काही स्पीड कमी करून चालवत आहे तर काहींचं स्पीड जे आहे ते जास्तीचं आहे आणि अशा ज्या प्रकारे गाड्या चालवत आहेत. चला थोडंसं जे त्यांना ट्रॅफिक दिसतंय आम्हाला आणि आता आम्ही ज्या ते घरी गेल्यानंतर बोलतो तुमच्या. शेवटी आम्हाला थोडंसं ट्रॅफिक लागलेलं आहे आणि आम्ही घरी पोचलेलो आहे. घरी गेल्यानंतर खूप जास्त मजा मस्ती चालू होती आशूची. ती पण मला जी आहे या व्हिडिओमध्ये टाकायची होती, पण हा व्हिडिओ खूप जास्त मोठा झाला असता त्याच्यामुळे ना त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे जो की मी लवकरच पोस्ट करेल. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.